जपणार आहे मालिकेचे रिव्ह्यू जर ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर नक्कीच कमेंटद्वारे तशी कमेंट करा. तुम्हाला रोजच तुला जपणार आहे मालिकेचे रिव्ह्यू देण्यात येतील. तर आता प्रेक्षकांनो, इथे किचनमध्ये सगळेजण जमलेले असतात. मंजिरी अथर्वची दृष्ट काढत असते, पण काही केल्या मोहरी तडतडलेली नसते. नर्मदा मात्र त्याच गोष्टीचा बऊ करते. ती म्हणत असते, कशी तडतडणार मोहरी? सख्या आईने दृष्ट काढली असती तर मोहरी नक्कीच तडतडली असती, पण सावत्राईने काढली ना. अथर्व म्हणत असतो, काय हे आत्या, काय बोलतेस? अगं सख्या आईनं पण केलं नसेल इतकं तिनं माझ्यासाठी केलेलं आहे हे तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे ना, मग असं काय करतेस? तेवढ्यातच बाजूला असलेली अंबिका म्हणत असते, मी काय म्हणते मीरा, तू एकदा अथर्वची दृष्ट काढतेस का? आणि त्यानंतर लगेच आता मंजिरी सुद्धा म्हणते, मीरा चल ग ये, दृष्ट काढ एकदा तू अथर्वची. आता मीरा काही नाही म्हणत नसते, ताबडतोब किचनमध्ये येते, मसाल्याच्या डब्यामधली मोहरी मीठ घेते आणि अथर्ववरून फिरवून घेत असते. म्हणत असते, आला गेल्याची, घरातल्यांची, इतरांची, आपल्या माणसांची, दुसऱ्या माणसांची, त्याचबरोबर सगळ्यात शेवटी म्हणते मायाची. जर ह्या सगळ्यांची दृष्ट तुम्हाला लागली असेल तर ती सगळी दृष्ट उतरावी, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. असं म्हणून ती आता अथर्वची दृष्ट काढते, त्यावर फुंकर मारते आणि कडकडीत गरम असलेल्या तव्यावरती ती मीठ आणि मोहरी टाकते. आता कडकडीत गरम असलेल्या तव्यावरती मीठ मोहरी टाकल्याबरोबर आपण पाहतो की मोहरी आणि मीठ हे चांगल्यापैकी तडतडलेलं असतं. आता लगेच इकडे सगळेजण म्हणतात, आता खऱ्या अर्थाने दृष्ट निघलेली आहे. इकडे अनन्या सुद्धा म्हणत असते, वहिनी आता कोणाचीही दादाला दृष्ट लागणार नाही, आता खऱ्या अर्थाने दृष्ट तू काढली आहेस, यातच सगळा आनंद आहे, असे सुद्धा इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला मीरा आणि त्याचबरोबर अथर्व, मायाचं ज्या ठिकाणी अंतिम संस्कार केलेले असतात त्या ठिकाणी ते दोघी जणी सुद्धा आलेले असतात. आणि त्या ठिकाणी दोघे जण सुद्धा आल्यानंतर आपण पाहतो की इकडे अथर्व म्हणत असतो, खरंच मीरा, आज ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे शक्य झालेल्या आहेत. मायाला ह्या घराने किती जीव लावला, किती तिला प्रेम दिलं, पण तरी सुद्धा मात्र माया कशी वागली हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या मायाला आपण कधीच माफ करायचं नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते, मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असतो. मीरा आणि वेदा छान पद्धतीने पूजा मांडत असतात. इकडे दादासाहेब म्हणत असतात, कधी एकदाची पूजा होते काहीच कळत नाही. अगं मीरा, आटोपत आली की नाही पूजा? तेवढ्यातच थोड्या वेळाने मीरा म्हणत असते, हो दादासाहेब, पूजा झालेली आहे. तेव्हा सगळेजण मीराच्या पाठीमागे येऊन उभे राहतात आणि सगळेजण देवीला नमस्कार करत असतात. इथे मीरा देवीकडे प्रार्थना करत असते, दिवी आई, तू आलेलं सगळं जे काही संकट आहे ते संकट टाळण्याचा तू खूप मोठा प्रयत्न केलेला आहेस, त्याकरिता तुझे अगदी मनापासून आभार. आता शेवटचा गुरुवार असल्याने आता इकडे जी काही उद्यापनाची तयारी असते ती नर्मदा आत्या करत असते. आणि सगळेजण म्हणत असतात, अगं नर्मदा, हळू जरा नर्मदा, किती काय काय करणार आहेस? त्यावरती म्हणत असते, बघा ना, बायकांना एवढं सगळं काही सांगितलंय, बायकांना एवढं सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा बायका काही वेळेत येत नाहीत बघा, आता काय करायचं? त्यावर लगेच आता अनन्या म्हणत असते, अगं आत्या, काय करतेस तू असं? ते काही फक्त दुसरं काही कारण नाहीये, हळदी कुंकाचं आहे, मग जरा व्यवस्थित होऊ दे ना. त्यावरती म्हणत असते, हो हो हो, माझ्याकडून एक शब्द चुकला तर तू लगेच एवढं बोलणार आहेस का? तेवढ्यातच आता हळदी कुंकासाठी बायका आलेल्या असतात. मीरा म्हणत असते, आजी आल्या तर बरंच झालं असतं. तेवढ्यातच इकडे आजी सुद्धा आलेले असतात. मीरा ताबडतोब धावतच जाते आणि आजींना सुद्धा घरामध्ये घेऊन येत असते. आता आजींना खुर्चीवरती बसवण्यात येतं आणि मीरा म्हणत असते, आजी बरं झालं तुम्ही आलात, आज मला तुमची खूप आठवण येत होती. त्यावर आजी म्हणत असतात, हो ग, काय ग, मला एक गोष्ट सांग, मंजिरी कुठे? तेवढ्यातच मीरा म्हणत असते, त्याचं काय आहे ना आजी, मंदिरामध्ये गेलेले आहेत. तेवढ्यातच आजी म्हणत असतात, मनातच म्हणतात बरं का, कुठलं काय, ती अशा पवित्र कार्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करते, का तर तिचं पितळ उघडं होईल म्हणूनच ती हे सगळं काही करते ना, असं इथे त्या बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे मीरा आजींना तिथे बसवते आणि म्हणत असते, आजी चला, तुम्ही देवीला हळदी कुंकू लावा आणि दर्शन घ्या. तेवढ्यातच आता इकडे आजी देवीजवळ जातात आणि हळदी कुंकू वाहून दर्शन घेत असतात. दुसऱ्या बाजूला मीरा नर्मदा बरोबर आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू लावते, त्याचबरोबर त्यांची ओटी भरत असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे मीरा करत असते. तेव्हा आपण पाहतो आता इकडे दुसऱ्या बाजूला मीरा आजीकडे जाते आणि म्हणत असते, आजी चला,
तुमची आज ओटी भरून देते मी, असं म्हणून आजीला आता खुर्चीवर मीरा बसवते. मीराने खुर्चीवर आजीला बसवल्यानंतर आता लगेचच इकडे जी अंबिका आहे ती सुद्धा हे सगळं काही पाहत असते. खुर्चीवर बसल्यावर इथे अनन्या एका बाजूला फळांचं ताट घेऊन बसते. आता इकडे मीरा हळदी कुंकू लावते, ओटी भरते आणि तेवढ्यातच आजी तिला आशीर्वाद देत असतात. त्या म्हणत असतात, अगं मला एक गोष्ट सांग, तुझा नवरा कुठे आहे? दोघांनी आशीर्वाद घ्यायला हवा ना. मग तू एकटी कसा काय आशीर्वाद घेतेस? बोलव बरं तुझ्या नवऱ्याला लवकरच. तेव्हा मीरा लगेच, वेदाचे बाबा आजी बोलवतायत, असं म्हणून ती त्याला आवाज देते. आता अथर्व सुद्धा मीराच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि आजी म्हणत असतात, काय रे ए भामट्या, एकटीलाच आशीर्वाद घ्यायला लावणार आहेस का? तू माझा आशीर्वाद घेणार नाहीयेस का? तेवढ्यातच तो म्हणत असतो, नाही नाही आजी, असं कसं होणार आहे? मी तर तुमचा आशीर्वाद घेणारच आहे ना. तेवढ्यातच आता दोघं जण सुद्धा जोडीनं पाया पडतात. तर इकडे नर्मदा म्हणत असते मामांना, काय हो, ह्या आजीला दिसत नाही म्हणून तरी बरं, ही खरंच काय देवावतारी आहे का की ह्या दोघांना असा आशीर्वाद देते? मामा म्हणत असतात, अगं ये नर्मदा, जरा गप्प बस बरं का. त्या आजीला दिसत नसलं तरी सुद्धा ऐकायला मात्र चांगलंच येतंय. काहीही बोलू नकोस, नाहीतर आजी तुलाच धारेवर धरायची. दुसऱ्या बाजूला पाया पडल्यानंतर आजी म्हणत असतात, सुखाने संसार करा, कायम असेच एकत्र आनंदात राहा, गुण्या गोविंदाने राहा. त्यानंतर मीरा ओटी पुढे कर म्हणून त्या मीराच्या ओटीमध्ये एक फळ देतात आणि म्हणत असतात, हा मीरा देवीचा आशीर्वाद समज. अशा पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवाराचं सगळं जे काही उद्यापन आहे, त्याचबरोबर इकडे आलेल्या बायकांची हळदी कुंकवाने ओटी हे सगळं काही भरून झालेलं असतं आणि ही यथासांग पूजा पारसुद्धा पडलेली असते. तर आता जी काही आपली मीरा आहे ती खोलीमध्ये येते आणि तिचे सर्व दागिने त्याचबरोबर साडी चेंज करायला लागलेली असते. अथर्व तिच्या पाठी येऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, तुला काही हेल्प हवी आहे का? ती म्हणत असते, नाही नाही नको, माझी मी करते. तेव्हा तो म्हणतो, हे बरे, पिन लावताना हेल्प हवी, पण साडी उतरवताना हेल्प नकोय. तेव्हा मीरा त्याच्या पाठीमागे ओळूनच पाहते. काय झाले? तेव्हा तो म्हणतो, मीरा मला अस्वस्थ वाटतंय ग. तेव्हा मीरा म्हणते, काय झालं? तुम्हाला काही हवंय का? काही बनवून आणू का? पोहे, शिरा? नाही नाही, तुम्हाला ना आवडतो तसा मी तुमच्यासाठी उपमा बनवून आणू का? त्यावर तो म्हणत असतो, ना मला पोहा पाहिजे, नाही मला शिरा पाहिजे, नाही मला उपमा पाहिजे. मग काय पाहिजे? तुझी एक मिठी आणि ह्या गालावर एक किस पाहिजे. तेवढ्यातच मीरा म्हणत असते, काही असलं काही मिळणार नाहीये, आणि लगेच पाठ फिरवते आणि साडीची पिन काढायला लागलेली असते. तेव्हा तो म्हणत असतो, काय हे मीरा, असं कसं ग? तेवढ्यातच मीरा त्याला कोपर मारते आणि त्या जखमीच्या हातालाच लागलेलं असतं. तो विव्हळत असतो. तेवढ्यातच मीरा म्हणते, लागले का? सॉरी वेदाचे बाबा, सॉरी. तेव्हा तो म्हणतो, हो, जर मिठी दिलीस तर हे बरं होईल बरं का, पण पुन्हा आता इकडेच ती तोंड फिरवते आणि म्हणत असते, असं काही मिळणार नाहीये, चला. पण पुन्हा एकदा मीरा कोपर मारते आणि कोपर मारल्याबरोबर आपण पाहतो की इकडे त्याला आत्ता खरंच लागलेलं असतं. त्याला लागल्यानंतर तो त्रास होतोय म्हणून बोलत असतो, पण मीरा म्हणत असते, नाही मला ही तुमची सगळी काही नाटकं जी आहेत ना ती व्यवस्थित समजतात. मी तुमचं काही एक ऐकून नाही घेणार आहे, जावा तिकडे, असं म्हटल्यानंतर, आता तुझी शपथ ग मीरा, खरंच लागलंय मला. तेव्हा मीरा पाठी वळते आणि पाठी वळल्यानंतर तिला खरंच अथर्वची अवस्था कळते. तो म्हणत असतो, खरं सांगू का, तू माझी प्रायोरिटी आहेस, पण तुझी प्रायोरिटी काय आहे? असं विचारल्याबरोबर मीरा लगेच अथर्वच्या गालावर किस करते. अथर्वला खूप छान वाटत असतं. मीरा लाजून चूर झालेली असते. आरशासमोर उभी राहते आणि पुन्हा साडीची पदराची पिन आहे ती काढायला लागलेली असते. तेवढ्यातच अथर्व तिचा हात बाजूला करतो आणि स्वतः साडीची पिन काढून तिच्या हातामध्ये देतो. मीरा इकडे मात्र लाजून लाल झालेली असते. तर प्रेक्षकांनो, आता इकडे मीरा आणि त्याचबरोबर अथर्वची ही जोडी तुम्हाला पाहायला आवडते का? सोबतच इकडे हे क्यूट जे कपल आहे ते एवढं रोमॅन्टिक आहे, हे तुम्हाला पाहायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. त्यामुळे तुम्हाला जर असं सांगितलं तर नक्कीच याचे रिव्ह्यूसुद्धा पाहायला ऐकायला आपल्या ह्या चॅनलवरती मिळू शकतात. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे जो काही अथर्व आहे तो म्हणत असतो, मला फक्त आणि फक्त ही माझी गोड हसणारी मीराच आवडते, असं म्हटल्यानंतर आता मीरा पुन्हा लाजलेली असते. तर मीरा चेंज करून बाहेर येते. मायाच्या खोलीजवळ आल्यानंतर ती विचार करत असते, ह्या खोलीमध्ये जाऊ का? आतमध्ये दरवाजा उघडून जाते आणि तेव्हा ती म्हणत असते, नाही, मला असं वाटतंय की ह्या सगळ्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत ना
त्या एकट्या मायाने केलेल्या नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नक्कीच कोणीतरी तिला मदत करणारं नक्कीच असू शकतं, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. पण कोण असेल, मायाला मदत करणारं कोण असेल? आणि तेव्हा मायाचा चेहरा तिला आठवतो. मायाने तिला सांगितलं होतं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी एकटी नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी मी एकटीने नाही केलेल्या, असं तिला आठवत असतं. आणि तेव्हा मात्र ती विचार करायला पुन्हा लागलेली असते. काय करावं काहीच कळत नाही. तर आता प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग असे अपडेट्स आलेले आहेत. ते म्हणजे की दादासाहेबांच्या जवळ इथे मंजिरी असते आणि ते म्हणत असतात, मंजिरी हे बघ, असं टेन्शन घेत राहिलीस तर हे केस पिकतील आणि तुला तर इथे अजिबात पांढरे झालेले केस मी पाहणार नाही आहे किंवा तुला सुद्धा ते आवडत नाही आहे ना. काय गं मंजिरी, मला तर ह्या केसामध्ये एक एक झालेला पांढरा केस दिसू लागलाय. तेव्हाच ती आता घरामध्ये तिच्या खोलीत येते आणि ते पूर्ण केस सोडते. तेव्हा तिला स्वप्न पडतं की तिचे पूर्ण केस जे आहेत ते पांढरे झालेले आहेत. तर पाहत राहा, तुला जपणार आहे.